यार पैशांची तर खूप अडचण आहे. पण साला ज्याला उधार देतो तो देतच नाही. कसं करायचं आता? पैसे कसे काढायचे साला यांच्याकडनं उधारीचे? आणि पैसे तर अर्जंट लागणार आहे. देतच नाही ना पण पैसे, काय करायचे आता? भरपूर उधारी होऊन गेली हे बघतो आता. फोनच लावतो आज. आज तर पैसेच घेणार सगळ्यांकडनं. एकेकाला फोन लावतो आज. कोणाला लावू पहिले? याला लावतो आता. हॅलो. काय रे भाऊ, केव्हांच्या उधार घेऊन गेला तू? पैसे देत नाही काय? काय लावला तू खेळ? दे ना पैसे, आम्हाला पण अडचण असते ना भाऊ. काय? केव्हा देशील? 8-10 दिवस? अजून पण 8-10 दिवसच सांगतो. काय तू? आम्हाला पण अडचण असते ना रे भाऊ. मला ते एकदा दिलं म्हणजे तर आम्हाला त्रास राहतो आता. काय फायदा मग तुम्हाला ऐन टाईमवर देऊ? सगळे जास्त सांगता भाऊ. काय करायचं आता? हां. ते मग लवकर देऊन टाक बरं. चालेल. असेच सांगता सर्वजण. एक बी जण चांगलं बोलत नाही. आज देईल, उद्या देईल, 8 दिवसात देईल. जाऊ दे आता. आव काय करा तुम्ही अडे. बोल काय ग शुभांगी? मी काय इथे माझ्या टेन्शन मध्ये तुझं काय राहतं ग? आली ती लगे वर बघायला. वा लगीन आता 6 वर्ष विचारला तरी म्हणलं आहे नाव नाही याद राहत नाही का तुमले मन बहीण नाव येते शुभांगी आणि तुम्हाला शुभांगी म्हण राहणार. हा, सॉरी सॉरी सॉरी. अरे या उदाऱ्यांच्या फोन मध्ये इतकं बिझी होऊन गेलो होतो ना, ते लक्षातच राहत नाही कोण काय बोलतंय आणि कोण काय राहतंय. उधारीच भेटत नाही आपलीवाली. जाऊ द्या बोलाय गे तर बोलाय गे. चला ते खाले चाललं ते तुम्ही टेन्शन मध्ये राहतच कायमच. चला खाले आत्ते बोला. कसं होतं बरं कसं नाही करा तर म्हणे असं तसं काय तर म्हणे तुला राणीसारखी टेसू तू कोणतंच काम करू द्या आणि हाय करू द्या आणि ते करू द्या आणि आते आते नोकराने बऱ्याने दिली म्हणे. अगं राणी, तुला जर नोकरानी केला असं ना केव्हाच्या कामावर ना काढून टाकला असतं मी तुला नोकरीवर. पण तुझे रोजचे भाषण ते गणच राहतं रे काम काम. हा मी का भाषण दिलो ना आडे पण माझ्या लय नुसता आवाजच देऊ तिला मा 10-12 जण असं उभा राहायचं आहे. हा मला पण माहिती आहे ना, म्हणूनच तुझ्या भीतीने मी बसूनच राहतो, उभा थोडी राहतो मी पण. जाऊ द्या ते बाकी जाऊ द्या. मला आज स्वयंपाक वेगळा करता आहे ना आता बाहेर जाणे मला जेवण करायला आज. म्हणजे वा, तुला स्वयंपाकाच्या कटाळाला म्हणजे बाहेर जायचं जेवायला आणि मला काम करायच्या कटाळाला. मग मी काय दुसऱ्यांजवळ जाऊ पैसे मागायला मग? ते ते पैसे भरायला का तुम्हाला रोज नजर असो माय ते जाऊ द्या तर तुम्हाला मित्रांनी वाढदिवस निमित्त तुम्ही त्या बाईले सोनानी चैन आणि आणि तुम्ही काय दिलं मला बर्थडेले काय तिथं प्लास्टिकनी बादली. अगं ती सोन्याची चेन काय कामाची? मी प्लॅस्टिकची बादली दिली. ती तुला कामातील पाणी भरायला. सोन्याची चेनचे काय करणार आहे तू? देखा आता काही काम वाद घालू नका. शॉपिंगला जाणार आपले 50% सेल लागेल. तुझ्या 50% सेल म्हणजे माझा बँक बॅलन्स पूर्ण खतम. मला माहितीच होतं मला नशीब मग शॉपिंग राव आणि असं पण मैत्रिणी बरोबर सांगेल मला जर ते लग्न करू नको असं. जाय मग, चालली जाय तुझ्या तुझ्या घरी माहेरला. मी का बजाव माहेर मी काय माहेर जाण्यासाठी येते राहते. मी 8 येस रास तुम्हाला डोकंच खास. संपलं सगळं, संपलं आता. चला जाऊ द्या सगळं आते. मी काय सांगते एवढं ऐकले आते मस्त अद्रक त्यांना हातून शिंपाळा टाकी मस्त चहा कर द्या आणि झेंडू बांगड्या द्या म्हणून डोक्याला डोकं दुखायला लागले.